Good morning, my dear students. Today we are going to learn Standard 3rd, Subject English, page number 6. See, listen, repeat, and read. See, listen, repeat, and read. ऐका, वाचा आणि परत म्हणा. वन फाईन संडे, एका सुंदर रविवारी द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो टू फॉर अ पिकनिक. मांजरीच्या कुटुंबाने सहलीला जाण्याचे ठरविले. डॅडी कॅट, मम्मी कॅट, दीदी कॅट अँड बेबी कॅट वेर एक्साइटेड. डॅडी कॅट, मम्मी कॅट, दीदी कॅट आणि बेबी कॅट हे एक्साइटेड झालेले होते, म्हणजे उत्तेजित झालेले होते. व्हेअर शाल वी गो? बघा, डॅडी कॅट म्हणाले, आपण कुठे जाणार? लेट्स गो टू द हिल. मग दीदी कॅट म्हणाली, चला टेकडीवर जाऊया. लेट्स गो टू द रिव्हर साईड. आणि मम्मी कॅट म्हणाली, चला नदीच्या किनारी जाऊया. लेट्स गो टू द गार्डन, इट इज सो ब्युटिफुल. बेबी कॅट म्हणाले, चला आपण बगीच्यात जाऊया, ते खूप सुंदर आहे. सो दे ऑल डिसाइडेड टू गो टू द गार्डन. म्हणून त्यांनी सर्वांनी बगीच्यामध्ये जाण्याचे ठरवले. बट हाऊ शाल वी गो? मम्मी कॅट म्हणते, पण आपण कशाने जायचे? लेट्स गो बाय अ ट्रेन. बेबी कॅट म्हणते, चला आपण आगगाडीने जाऊया. लेट्स गो बाय अ बस. मग दीदी कॅट म्हणते, चला आपण बसने जाऊया. द गार्डन इज नियर अवर हाऊस, लेट्स वॉक. डॅडी कॅट म्हणतात, बगीचा आपल्या घरापासून जवळच आहे, चला चालत जाऊया. सो दे ऑल डिसाइडेड टू वॉक टू द गार्डन. म्हणून त्यांनी सर्वांनी बगीच्यामध्ये चालत जाण्याचे ठरवले. व्हॉट शाल वी टेक विथ अस? बघा, दीदी कॅट म्हणते, आपण सोबत काय घ्यायचे? आय शाल टेक केक अँड मिल्क. मग मम्मी कॅट म्हणते, मी केक आणि दूध घेणार. आय शाल टेक अ मॅट अँड अ हॅट. आणि मग डॅडी कॅट म्हणतात, मी एक चटई आणि एक साहेबी टोपी घेणार. आय शाल टेक अ बॅट अँड अ बॉल. आणि मग बेबी कॅट म्हणते, मी एक बॅट आणि बॉल घेणार. सो दे ऑल वेंट टू द गार्डन फॉर अ पिकनिक. म्हणून ते सर्वजण सहलीसाठी बगीच्यामध्ये गेले. दे प्लेड टुगेदर. ते एकत्र खेळले. दे ऑल हॅड अ लॉट ऑफ फन. त्यांनी सर्वांनी खूप मजा केली. दे गॉट हंग्री. त्यांना खूप भूक लागली. मम्मी कॅट गेव एव्हरीवन सम केक. मम्मी कॅटने सगळ्यांना थोडा केक दिला. ओ नो, बेबी कॅट्स केक फेल डाऊन. ओ, हे काय झाले? बेबी कॅटच्या हातातून केक खाली पडला. बेबी कॅट स्टार्टेड क्राईंग. बेबी कॅटने रडायला सुरुवात केली. डोंट वरी, काळजी करू नका. आय शाल शेअर माय केक. मी माझा केक देणार. आय शाल अल्सो शेअर माय केक. मग डॅडी कॅट पण म्हणतात की मी माझासुद्धा केक देणार. आय शाल शेअर माय केक टू. त्यानंतर दीदी कॅट म्हणते, मी सुद्धा माझा केक देणार.
सो बेबी कॅट गॉट मोर केक. म्हणून बेबी कॅटजवळ खूप केक झाला. बेबी कॅट वॉज हॅप्पी. बेबी कॅट आनंदी झाली. एव्हरीवन वॉज हॅप्पी. प्रत्येकजण आनंदी झालेला होता. इट वॉज अ हॅप्पी पिकनिक इंडीड. आणि ती खरोखरच एक आनंदी सहल ठरली होती.